नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. तुमच्यासाठी एक मोठी अपडेट आहे. जर तुम्ही पी-एम किसान योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्हाला जसे नमो शेतकरी योजनाचे ₹2000 भेटता, तसे जर तुम्हाला पी-एम किसानचे पण पैसे भेटत असतील, कारण की हे दोघी योजना एकमेकांना जोडलेल्या असल्यामुळे यांचे ज्या शेतकऱ्यांचे पी-एम किसानचे पैसे येतात, त्यांना नमो शेतकरी योजनेचे पण पैसे मिळतात. तर या दोघी योजनांमध्ये जर तुम्ही लाभार्थी असाल, तर पी-एम किसान योजनेसाठी एक मोठी अपडेट आहे. केंद्र सरकारकडून एक असा निर्णय घेतला जात आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांचा जो पहिले 2-2 हजार रुपये कडून वर्षाला 6,000 भेटायचे, ते आता सरकार असं नियोजन करत आहे, की यांना 6,000 च्या ऐवजी 9,000 द्यावे. ठीक आहे. तर अशी सरकारकडनं घोषणा करायची आणि तयारी अशी चालू आहे. तर ती शेतकऱ्यांसाठी खूपच मोठी आनंदाची बातमी आहे. कारण की पी-एम किसान योजनेचे पैसे वाढणार आहे. तर त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे, की ती माहिती काय आहे? चला आपण पाहूया. तर बातमी अशी होती, की शेतकऱ्यांना मिळू शकते आनंद वार्ता. तर ही जी न्यूजपेपर कटिंग आहे मित्रांनो, ही 3 डिसेंबर 2025 ची आहे आणि हिच्यामध्ये लिहिलं गेलं की 6,000 वरून ₹9,000 होऊ शकते मानधन निधी. आता हा निर्णय शेतकरी का का शेतकऱ्यांसाठी का घेतला जाते? कारण की ही योजना खूप जुनी आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे ही योजना का चालू केली गेली होती, की शेतकऱ्यांना वेळेवर खत, पाणी, औषधी किंवा शेतीविषयक सामग्री घेण्यासाठी सरकारकडनं काही आर्थिक सहाय्य दिले जायचे, पैसे दिले जायचे आणि त्यानुसार शेतकऱ्यांना थोडी मदत होऊन जायची. ठीक आहे. पण आता जी योजना ज्या टायमाला सुरू झाली होती, त्या टाईमानुसार आणि आजच्या टाईममध्ये बदल झालेला आहे. खूप काही शेतीविषयक ज्या सामग्री आहे, ते महागड्या झाली. जी-एस-टी लागली म्हणून त्यानंतर खूप सगळ्या वस्तू महागड्या होऊन गेल्या. पण पैसे तेवढेच भेटत आहेत. तर सरकार असा विचार करतोय, की आपण ₹2,000 जे शेतकऱ्याला देतोय ते पुरेसे नाही. तर त्याच्यामध्ये काहीतरी थोडं पैसे वाढवायला पाहिजे असं सरकार विचार करतोय. तर तीच बातमी आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, देशभरातील कोट्यवधी शेतकरी दरवर्षी संसदेत सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसलेले असतात. शेतकऱ्यांच्या खर्च आणि महागाईच्या काळात शेतकऱ्यांच्या सरकारकडून काहीतरी अतिरिक्त मदतीची अपेक्षा असते. ताज्या बातम्यांनुसार आगामी केंद्रीय अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. अशी चर्चा आहे की केंद्र सरकार पी-एम किसान योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम वाढवण्याचा विचार करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार जर सर्व काही योजनेनुसार झाले तर शेतकऱ्यांना मिळणारी वार्षिक 6,000 मदत वर्षावरून 6,000 वरून ₹9,000 किंवा त्या अधिक होऊ शकते. मागील अर्थसंकल्पात ही अशी अडव बांधली जात होती की सरकार ही रक्कम वाढवेल, पण त्यावेळी तसे झाले नाही. आत्ता पुन्हा एकदा मीडिया रिपोर्टमधील माहिती समोर येत आहे की यावेळी सरकार रक्कम वाढवायचा विचार करत आहे. जर असा निर्णय घेतला गेला तर महागाईमुळे त्रस्त असलेला लहान आणि अल अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी एक छान मोठी दिलासादायक बाब ठरेल. ₹9,000 झाल्यास शेतकऱ्यांना प्रत्येक हप्त्याला ₹2,000 ऐवजी ₹3,000 मिळू शकतात. तर सरकारची योजना काय आहे? तर जेव्हापासून पी-एम किसान योजना सुरू झाली आहे, तेव्हापासून शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 मिळतात. आर्थिक मदत दिली जाते आणि ही रक्कम 3,000 ती 30 समान हप्त्यामध्ये भेटत आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये खत, बियाणे आणि डिझेल किमती वाढल्या आहेत. पण सन्मान निधीच्या रकमेमध्ये कुठलाही बदल झालेला नाही. म्हणून आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि जी पण अर्थसंकल्पना मांडली गेली आहे किंवा केंद्र सरकारचा जो बजेट आहे, त्यामधूनच असा विचार केला जात आहे, की पी-एम किसान योजनामध्ये ज्या शेतकऱ्यांना, पात्र शेतकऱ्यांना, गोरगरीब शेतकरी आहे, त्यांना ₹2,000 ऐवजी ₹3,000 द्यावे, असे सरकार विचार करत आहे आणि याविषयी खूपच लवकर जे आहे सरकार निर्णय घेणार आहे. कारण की आता वर्ष पण संपणार आहे आणि नवीन वर्षासाठी नवीन रूल येतील, नवीन गाईडलाईन्स येतील सरकारच्या आधार कार्डशी, पॅन कार्डशी किंवा सरकारी योजनाविषयी. ठीक आहे, पैशांचा, अर्थसंकल्पनाचा हे सगळे नवीन आदेश येतील, नवीन जी-आर येतील आणि अशाच शेतकऱ्यांसाठी सरकार काही ना काही नवीन उपाययोजना करेल. पण सरकारकडनं हीच मागणी की तुम्ही जर आमच्या शेतमालाला व्यवस्थित भाव दिला, तर आम्हाला या योजनांची गरज पण नाही आहे. आणि हे खरं सत्य आहे. शेतकरी म्हटलं तर देशाचा पोशिंदा आहे, पूर्ण देशाला चालवणारा. देशामध्ये सगळं काही बंद होऊन जाईल तरी चालेल, पण शेतकरी जर शेतात जाणं बंद केलं, तर पूर्ण देशच उपाशी राहील. ही ही गोष्ट सत्य आहे. पण आता बघू सरकार काय करतं. जेवढी सरकारकडनं शेतकऱ्यांना मदत भेटते, ते पण काही वाईट नाही आहे. ठीक आहे, गोरगरिबांना ₹5,000-6,000 वर्षाला भेटत आहेत. ती पण चांगली गोष्ट आहे.
तर शेतकऱ्यांसाठी ही जी आनंदाची बातमी होती ती मी तुमच्यासमोर स्पष्ट केली, की ही काय होती बातमी. तर 6,000 नुसार नाही तर ₹9,000 होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांना पी-एम किसान योजनामध्ये. तर आजची बातमी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि शेतकरीच्या योजना जसे नमो शेतकरी, पी-एम किसान, लाडकी बहीण योजना, अतिवृष्टीच्या अपडेट आणि दुसऱ्या सरकारी योजनांची माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. आपण भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.